नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण व्याकरणातील समास हा प्रकार अभ्यासत आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अव्ययीभाव समास आणि तत्पुरुष समास याचा अभ्यास केलेला आहे. तत्पुरुष समासाचा आपण फक्त विभक्ती तत्पुरुष समास याच प्रकाराचा अभ्यास केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण तत्पुरुष समासाचे आणखी दोन प्रकार जे आहेत, कर्मधारय समास आणि द्विगु समास, या दोन समासांचा अभ्यास करणार आहोत. प्रथमतः आपण बघूया कर्मधारय समास कशाला म्हणायचं. आपण पाहिलं की तत्पुरुष समासामध्ये सामासिक शब्दातील दुसरं पद महत्त्वाचं असतं आणि विभक्ती तत्पुरुष समासामध्ये त्या दोन पदापैकी कुठल्या तरी एका पदाला विभक्तीचा प्रत्यय लागतो, म्हणून त्याला विभक्ती तत्पुरुष समास असं म्हणतात. मग कर्मधारय समास कशाला म्हणतात? ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा त्यास कर्मधारय समास असे म्हणतात. एकाच विभक्तीत, त्याला म्हटलंय प्रथमा विभक्ती. आपल्याला माहिती आहे की विभक्तीचे जे प्रत्यय आहेत त्यात प्रथमेला प्रत्यय नसतो, म्हणजे एकवचनात पण प्रत्यय नसतो आणि एकवचनात पण नसतो. मग द्वितीयचे प्रत्यय आपल्याला माहिती आहे, एकवचनाचे सलाते आणि एकवचनातील सलानाते. तृतीयेचे देखील आपल्याला विभक्ती प्रत्यय माहिती आहे, नेईशी नेशीही. चतुर्थीचे माहिती आहे, सलाते सलानाते. पंचमीचे ऊण हुण. षष्टीचे चाची चे चे चाची. सप्तमीचे तई आ तई आ. आपल्या प्रथमेला मात्र प्रत्यय नसतो, म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पद विग्रह करताना आपल्या लक्षात येतं की एकाच विभक्तीत असतात आणि ती एक विभक्ती म्हणजे प्रथमा विभक्ती, म्हणजेच याचा अर्थ विभक्ती प्रत्यय लागत नाही. मग त्याऐवजी काय होतं, आपण तत्पुरुष समासाचा प्रकार अभ्यासताना लक्षात घेतलं होतं की कधी कधी विभक्तीचे प्रत्यय लागतात तर कधी कधी गाळलेला शब्द. आता गाळलेला शब्द आपल्या उदाहरणावरून लक्षात येईल बघा. कर्मधारय समासाची ही उदाहरणं आपण अभ्यासताना बघूया. सामासिक शब्द आहे वेशांतर. त्याचा विग्रह केला तर होतो अन्य असा वेश. अन्य हे पहिलं पद आहे, वेश हे दुसरं पद आहे असं आपण म्हणूया. मग इथे असा हा गाळलेला शब्द आपण घेतलेला आहे. अन्य आणि वेश या दोन्ही पदाला कुठलाही विभक्तीचा प्रत्यय लागलेला नाही. तेच पुढचं उदाहरण बघा. दुष्काळ. दू म्हणजे वाईट, असा काळ. वाईट आणि काळ ही दोन पद आहेत. पहिलं पद वाईट किंवा दू आणि दुसरं पद आहे ते काळ. याला कुठल्याही प्रकारचा विभक्ती प्रत्यय लागलेला नाही, म्हणजे हे दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत आहेत असं आपण म्हणू शकतो. तिसरं उदाहरण बघा. मानधन. मान हेच धन. मान आणि धन ही दोन पद आहेत, त्यांना कुठलाही विभक्ती प्रत्यय लागलेला नाहीये, मात्र विग्रह करताना हेच हा गाळलेला शब्द आपण घेतलेला आहे. निळा सावळा. या सामासिक शब्दाचा विग्रह बघा. निळा सावळा असा. इथे निळा सावळा हे दोन पद आहेत आणि ही दोन्ही पद प्रथमा विभक्तीत आहेत. म्हणजेच आपल्याला कर्मधारय समासाची व्याख्या नीट लक्षात आली की ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा त्यास आपण कर्मधारय समास असे म्हणतो. यानंतर आपण कर्मधारय समासातील एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की दोन्ही पद जी आहेत त्या दोन्ही पदांचा एकमेकाशी जो संबंध असतो तो विशेषण विशेष्य किंवा उपमान उपमेय अशा स्वरूपाचा असतो दोन्ही पदांचा. म्हणजे पहिलं पद हे जर विशेषण असेल तर दुसरं पद विशेष्य असतं, किंवा पहिलं पद उपमान असेल तर दुसरं पद उपमेय असतं, किंवा त्याच्या उलटही होऊ शकतं. दुसरं पद विशेषण असेल तर पहिलं विशेष्य असू शकतं आणि दुसरं पद उपमान असेल तर पहिलं पद उपमेय असू शकतं. कधी कधी दोन्ही पद विशेषण असू शकतात किंवा ती एकरूप देखील असतात. आपल्याला ते उदाहरणांवरून लक्षात येईल. आपण या सामासिक शब्दाचा विग्रह कसा करतो आहोत यावरून कर्मधारय समासाचे 6 पोट प्रकार पडतात. ते पोट प्रकार आपण बघूया की कसा विग्रह होतोय आणि त्याला कोणतं नाव दिलं जात आहे. बघा, पहिला प्रकार होतो विशेषण पूर्वपद कर्मधारय समास. यामध्ये काय होतं,
पहिलं पद विशेषण असतं. उदाहरण म्हणून आपण इथे सामासिक शब्द घेतले दोन. रक्तचंदन हा जो सामासिक शब्द आहे त्यातलं पहिलं पद आहे रक्त आणि दुसरं पद आहे चंदन. बघा तुमच्या लक्षात येईल की चंदन हे नाम आहे म्हणजे विशेष्य आहे आणि त्या चंदन बद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता आहे? रक्त. कसं आहे चंदन? रक्तासारखं. म्हणजे रक्त हे विशेषण आहे आणि ते पहिलं पद आहे म्हणून याला विशेषण पूर्वपद असं आपण म्हणू शकतो. नीलकमल या उदाहरणामध्ये देखील बघा कमल हे विशेष्य आहे. विशेष्य म्हणजे नाम आहे आणि त्याच नामाचं विशेषण आहे नील. म्हणजे कमळ कसं आहे? निळं आहे. इथे आपल्या लक्षात येईल की पहिलं पद हे विशेषण आहे. दुसरा प्रकार होतो विशेषण उत्तरपद कर्मधारय समास. बघा त्यामध्ये दुसरं पद हे विशेषण असतं. उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल घन नील. यामधलं पहिलं पद घन आहे, दुसरं पद नील आहे. मात्र घन हे विशेष्य आहे आणि विशेषण आहे नील, निळं नाही का. गण गण म्हणजे ढग. ढग कसा आहे? निळा आहे. तर निळा हे विशेषण आहे, ते दुसरं पद आहे म्हणून याला विशेषण उत्तर पद म्हणजे दुसरं पद विशेषण आहे. दुसऱ्या उदाहरणात बघा पुरुषोत्तम. इथे पुरुष आहे पण कसा आहे? उत्तम आहे. त्याचा विग्रह उत्तम असा पुरुष आपण करतो म्हणजे इथे दुसरं पद उत्तम हे जे विशेषण आहे ते दुसरं पद आहे म्हणून याला विशेषण उत्तरपद कर्मधारय समास असं म्हटलं जाऊ शकतं. तिसरा प्रकार आहे विशेषण उभयपद. आता इथे बघा दोन्ही पद विशेषण असतात कर्मधारय समासामध्ये. आपल्याला माहिती आहे की अर्थाच्या दृष्टीने दुसऱ्या पदाला विशेष महत्व आहे परंतु तरी सुद्धा या कर्मधारय समासातील दोन्ही जी पदं आहेत ती विशेषण आहेत. पांढरा शुभ्र म्हणजे पांढरा हे देखील विशेषण आहे, शुभ्र हे देखील विशेषण आहे. माझा सदरा पांढरा शुभ्र आहे म्हणजे सदऱ्याबद्दल आपल्याला विशेष माहिती सांगितली पण कसा आहे तो? पांढरा देखील आहे, शुभ्र देखील आहे. हे दोन्ही पद ही विशेषण आहेत. लाल भडक या उदाहरणामध्ये देखील आपल्याला लाल हे पहिलं पद आणि भडक हे दुसरं पद ही दोन्ही विशेषण आहेत म्हणून याला विशेषण उभय पद कर्मधारय समास असं म्हटलं जातं. यानंतर उपमान पूर्वपद कर्मधारय समास. याच्यामध्ये पहिलं पद उपमान असतं. आता उपमान आणि उपमेय काय हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. ज्याला उपमा द्यायची त्याला उपमेय म्हणतात आणि ज्याची उपमा दिली जाते त्याला उपमान म्हणतात. उदाहरणामध्ये बघा कमल नयन. नयन म्हणजे डोळे. डोळ्यांना उपमा दिली आहे कशाची? कमळासारखे. डोळे कसे आहेत? कमळासारखे. कमल हे उपमान आहे आणि नयन हे उपमेय आहे कारण नयनला उपमा दिली आहे कमलाची आणि ज्याची उपमा दिली जाते ते उपमान असतं आणि हे उपमान जे आलंय ते पहिलं पद आहे कमल नयन म्हणून याला उपमान पूर्वपद कर्मधारय समास म्हणतात. दुसऱ्या उदाहरणात बघा चंद्रमुख. मुख कसं आहे? चंद्रासारखं आहे म्हणजे मुखाला उपमा कशाची दिली आहे? चंद्राची दिली आहे म्हणून चंद्र हे उपमान आहे आणि ते पहिलं पद आहे म्हणूनच उपमान पूर्वपद कर्मधारय समासाचं ते उदाहरण आहे. पाचवा प्रकार जो आहे उपमान उत्तरपद म्हणजे इथे दुसरं पद आहे ते उपमान असतं. बघा उदाहरणातून आपल्याला पटकन कळेल. चरण कमल. इथे चरण हे उपमेय आहे आणि कमल हे उपमान आहे कारण चरणाला उपमा दिली आहे. कसं आहे चरण? कमळासारखं चरण आहे. दुसऱ्या उदाहरणात पण लक्षात येईल नरसिंह. नर म्हणजे पुरुष. कसा आहे तो? सिंहासारखा. सिंहाची उपमा दिली आहे त्याला आणि हे जे उपमान आहे म्हणजे ज्याची उपमा दिली जाते त्याला आपण उपमान म्हणतो हे लक्षात घेतलंयच आपण. म्हणून उपमान हे दुसरं पद आलेलं आहे म्हणूनच उपमान उत्तरपद कर्मधारय समास असं याला म्हटलं जातं. आणि सहावा प्रकार जो आहे तो रूपक उभयपद. इथे दोन्ही पद एकरूप असतात. उदाहरणावरून लक्षात येईल बघा काव्यामृत. याचं काव्यासारखं अमृत असं नाही आपल्याला म्हणता येणार. काव्य असं अमृत असंही नाही म्हणता येणार. मग आपण काय म्हणतो? काव्य हेच अमृत. म्हणून इथे अमृत आणि काव्य ही दोन पद एकरूप आहेत. तेच दुसऱ्या उदाहरणात बघा विद्याधन. विद्येसारखं धन म्हणता येणार नाही. विद्या असे धन म्हणता येणार नाही. मग आपण काय म्हणतो? विद्या हेच धन. काव्य रूपी अमृत, विद्या हेच धन. म्हणजे हेच किंवा रूपी असे शब्द आपण यामध्ये वापरलेले आहेत. यावरनं ही दोन्ही पद एकरूप आहेत म्हणून याला
रूपक उभयपद कर्मधारय समास असे म्हणतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्मधारय समासातील सामासिक शब्दाचा विग्रह करताना काही ठराविक शब्द आपण वापरतो. ते म्हणजे असा, अशी, असे, सारखा, सारखी, सारखे. हे जे शब्दप्रयोग आहेत ते आपण विशेषण विशेष्य संबंध असेल किंवा उपमान उपमेय असा संबंध असेल तेव्हा वापरतो. आणि पुढचे आहेत बघा, रूपे, रूपी, हाच, हीच, हेच या शब्दांचा आपण विग्रह करताना वापर केव्हा करतो? जेव्हा ते रूपक उभयपद असतं तेव्हा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला हे विशेषण पूर्वपद, विशेषण उत्तरपद असं पोट प्रकार विचारले जाणार नाही आहेत. आपल्याला फक्त कर्मधारय समास, त्याचा सामासिक शब्द, त्याचा विग्रह एवढंच विचारलं जाऊ शकतं. आणि आपल्या एक गोष्ट लक्षात आलंय की कर्मधारय समासामध्ये दोन्ही पद सामासिक शब्दातील प्रथमा विभक्तीत असतात. त्याला कुठल्याही प्रकारचा विभक्ती प्रत्यय लागत नाही. आता आपल्या पाठ्यपुस्तकातील जे पाठ आहेत त्या पाठांखाली काही कर्मधारय समासाची उदाहरणं आलेली आहेत अभ्यासासाठी. ती आपण इथे त्याचा विग्रह करून दाखवलेला आहे बघा. अक्षरानंद हा सामासिक शब्द आहे, त्याचा विग्रह होतो अक्षर असा आनंद. महाराष्ट्र या सामासिक शब्दाचा विग्रह होतो महान असे राष्ट्र. परमेश्वर परम असा ईश्वर. नवयौवना, नव म्हणजे नवीन, यवना म्हणजे युवती किंवा तरुणी, म्हणून त्याचा विग्रह झाला नवीन अशी तरुणी. सद्गुरू, सत म्हणजे चांगला, चांगला असा गुरु असा त्याचा विग्रह होतो. मित्रांनो, त्यानंतर आपण द्विगु समास, तत्पुरुष समासाचाच हा पोट प्रकार आहे. तिसरा प्रकार म्हणजे पहिला आपण विभक्ती तत्पुरुष समास शिकलो आणि आता नुकताच आपण कर्मधारय समास अभ्यासला, त्याचे पोट प्रकारही पाहिले आपण. आणि आता आपण द्विगु समास याचा अभ्यास करूया. अतिशय सोपा असा हा प्रकार आहे ओळखण्यासाठी. ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व त्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो तेव्हा त्यास द्विगु समास असे म्हणतात. इतकं सोपं आहे की यामध्ये पहिलं पद हे संख्या विशेषण असतं. उदाहरणावरून ते पटकन लक्षात येईल बघा. उदाहरणार्थ दश दिशा हा सामासिक शब्द आहे, याचं पहिलं पद आहे दश, दश म्हणजे 10 आणि दिशा या 10 दिशांचा समूह असा समुच्चयाचा बोधही झाला. त्या संख्या विशेषणामुळे त्या पूर्ण सामासिक शब्दाचा एक समुच्चयाचा बोध आपल्याला झालेला आहे आणि म्हणून याला द्विगु समास असं म्हटलं जाईल. म्हणजे ज्या सामासिक शब्दामध्ये पहिलं पद हे संख्या विशेषण आहे, अगदी डोळे झाकून आपण म्हणू शकतो की ते द्विगु समासाचं उदाहरण आहे. पुढचं उदाहरण बघा. नवरात्र, नव म्हणजे 9, 9 रात्रींचा समूह. सप्ताह, सप्त म्हणजे 7 आणि आह म्हणजे दिवस, 7 दिवसांचा समूह. त्रिदल, त्रि म्हणजे 3 दलांचा समूह. षण्मास, 6 मासांचा, मासांचा म्हणजे महिन्यांचा, 6 महिन्यांचा समूह. अशा पद्धतीने द्विगु समास हा देखील आपल्याला ओळखण्यासाठी अतिशय सोपा प्रकार आहे आणि हा तत्पुरुष समासाचाच पोट प्रकार आहे. म्हणजे तत्पुरुष समासामध्ये दोन्ही पदापैकी दुसरं पद हे खूप महत्त्वाचं असतं, परंतु त्यामध्ये देखील आपण विग्रह करताना जेव्हा विभक्ती प्रत्यय लावतो तेव्हा त्याला विभक्ती तत्पुरुष समास म्हणतात. विग्रह करताना जेव्हा दोन्ही पद प्रथमेत असतात म्हणजे त्याला विभक्ती प्रत्यय लागत नाही त्याला कर्मधारय समास म्हणतो. आणि जेव्हा पहिलं पद हे संख्या विशेषण असतं तेव्हा त्याला आपण द्विगु समास असं म्हणतो. द्विगु समासाची आणखी काही उदाहरणं आपल्याला बघता येतील बघा. अभ्यासासाठी इथे दिलेली आहेत. पंचमहाभूते, विग्रह झाला 5 महाभूतांचा समूह. इथे पंचधातू असाही शब्द येऊ शकतो, तर इथे 5 धातूंचा समूह असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे पहिल्या संख्येचा दुसऱ्या म्हणजे पहिलं संख्या विशेषण जे आहे तेवढी संख्या आणि पुढचं जे दुसरं पद आहे त्याचा समूह असा विग्रह आपण करू शकतो. बघा ना, पंचवटी 5 वडांचा समूह, 5 वाट्यांचा नव्हे बरं, वट, वटवृक्ष, वट म्हणजे वड किंवा वड्यांचा पण म्हणता येणार नाही, 5 वडांचा समूह. चातुर्मास, 4 मासांचा म्हणजे 4 महिन्यांचा समुदाय. समूह किंवा समुदाय असा शब्दप्रयोग आपण वापरू शकतो. त्रिभुवन, 3 भुवनांचा समुदाय. पंचपाळे, 5 पाळ्यांचा समूह.
बारभाई 12 भाईंचा समूह, त्रैलोक्य 3 लोकांचा समूह, चौघडी 4 घडींचा समूह. मित्रांनो, आपण आत्तापर्यंत अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, तत्पुरुष समासाचे 3ही पोटप्रकार, त्यामध्ये विभक्ती तत्पुरुष समास, कर्मधारय समास आणि आत्ता द्विगु समास या समासांचा अभ्यास केलेला आहे. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण द्वंद्व समासाचा म्हणजे समासाचे जे मुख्य प्रकार आहेत त्यातला 3रा प्रकार द्वंद्व समास याचा अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.